पोलीस हवालदार सुभाष चोपडा, पोलीस हवालदार शरद मोगल, पोलीस अंमलदार दत्ता माळी, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण व पोलीस हवालदार हेमंत गिलविले, पोलीस नाईक प्रदीप बहिरम, नेमणूक तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक ग्रामीण असे माननीय पोलीस अधीक्षक सो नाशिक ग्रामीण यांच्या आदेशान्वये माननीय पोलीस निरीक्षक सो रवींद्र मगर सो स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नावघट गुन्ह्यातील आरोपितांचा मालेगाव शहरात व परिसरात शोध घेत असताना महाराष्ट्र पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती आम्हाला सांगितली की वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा हा काष्टी गावातील संशयित आरोपी नामे विशाल भगवान सोनवणे, खुशाल शामराव गांगुर्डे व त्यांचे साथीदार यांनी काष्टी गावात दिलीप सावळीराम जाधव यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे चोरी केले असल्याबाबत बातमी मिळाली। सदर इसमाकडे खात्री करून पुढील चौकशी करण्याबाबत सांगितले। त्यानंतर आम्ही बातमीप्रमाणे खात्री करण्यासाठी सदर इसमाचा शोध घेतला असता इसम नामे विशाल भगवान सोनवणे वय 21 वर्ष, खुशाल शामराव गांगुर्डे वय 19 वर्ष मिळून आले। त्यांचे नावाबाबत आम्ही खात्री करून त्यांना विचारपूस केली असता त्यांना ताब्यात घेतले व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ताब्यातील विशाल सोनवणे यांनी सांगितले की मी तसेच खुशाल शामराव गांगुर्डे, महेंद्र मधुकर सोनवणे, राहुल संजय खैरनार सगळे राहणार काष्टी तालुका मालेगाव अशांनी आमचे काष्टी गावातील दिलीप सावळीराम जाधव यांचे बंद घराचे रात्रीचे वेळी कुलूप तोडून कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली आहे व माझे हिश्शाला चोरीच्या पैशातून 500 रुपये आले आहेत। चोरीचे सोन्याचे दागिने महेंद्र मधुकर सोनवणे याच्याकडे व रोख रक्कम राहुल संजय खैरनार याच्याकडे आहे याबाबत सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। स्टार न्यूजसाठी नाशिकवरून मोहसिन पठाण।